नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं PS धनुर्धारी या यूट्यूब चॅनलवर। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता हौसलों से उडान होती है। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना फक्त स्वप्न बघून चालत नसतं, तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्यात एक जिद्द आणि प्रामाणिकपणा असणं गरजेचं आहे। तेव्हाच कुठं जाऊन आपल्याला यश प्राप्ती होईल। आजचा आपला घटक आहे अनुनासिक। तर हे 5 अनुनासिक आपल्याला आहेत। मराठी वर्णमालेमध्ये आपल्याला 5 अनुनासिकांचा आपण अभ्यास केलेला आहे। त्यानंतर परसवर्ण। विद्यार्थी मित्रांनो, अनुनासिक हे अनुस्वाराच्या ऐवजी वापरता येतात, म्हणून त्यांना परसवर्ण देखील म्हटले जाते। त्यानंतर बघा, अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिक वापरताना अनुस्वाराच्या पुढील अक्षर हे स्पर्श व्यंजन गटातील असावे लागते व त्या पुढील अक्षराच्या आडव्या रांगेतील शेवटचे 5व्या स्थानाचे अनुनासिक घेऊन अनुस्वार काढावा लागतो। तर याचं आपण स्पष्टीकरण बघूया। तर बघा, समजा आपल्याला घंटा हा शब्द दिलेला आहे, तर या शब्दाच्या अनुस्वाराऐवजी आपल्याला अनुनासिक कसं वापरता येईल? तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, अनुस्वार कोणत्या अक्षरावर आलेला आहे? घ। तर या शब्दाच्या पुढील अक्षर तुम्हाला बघायचं आहे, कुठला आहे? ट। तर तुम्हाला ट वर्गातील 5वं अक्षर म्हणजे 5व्या अक्षर कोणतं आहे? तर ते अनुनासिक आहे। तर ट वर्गगट कोणता आहे? हा। तर ट मधला अनुनासिक कोणता आहे? हे हा न। तर तुम्हाला अनुस्वार काढून हा शब्द पुन्हा कसा लिहायचा आहे? घंटा। समजलं? बघा, ज्या अक्षरावर अनुस्वार दिलेला आहे त्याच्या समोरील जेही व्यंजन असेल ते स्पर्श व्यंजन गटातील असावं लागते। आपला स्पर्श व्यंजन गट कुठले आहेत? हे क, च, ट, त आणि प। पुन्हा एक उदाहरण बघूया, त्यावरून तुमच्या लक्षात येईल। समजा आता तुम्हाला दिलेलं आहे संत। तर अनुस्वार कोणत्या अक्षरावर दिलं, कोणत्या शब्दावर दिलेलं आहे? बघा, कोणत्या अक्षरावर दिलेलं आहे? स। तर हा व्यंजन, हे स्वर, हे वर्ण कोणतंही असो, याच्या पुढील अक्षर तुम्हाला बघायचं आहे, कुठला आहे? त। तर तचा वर्ग गट बघा, याच्या 5वं अक्षर म्हणजे अनुनासिक कुठला आहे? न। तर संत या शब्दातील अनुस्वार काढून कसा तयार होणार? समजलं? एक मिनिट। संत। समजलं विद्यार्थी मित्रांनो? पुन्हा एक उदाहरण बघूया, त्यावरून तुमच्या लक्षात येणार। बघा, पंख। तर तर तुम्हाला लक्ष द्यायचं की अनुस्वार कोणत्या अक्षरावर आहे? प। तर पच्या समोर कुठलं अक्षर वापरलं गेलेलं आहे? ख। तर ख म्हणजे कुठल्या वर्गगटात येतं? पहिल्या। आणि त्याचं 5वं अक्षर म्हणजे अनुनासिक कुठलं आहे? अंग। तर तुम्हाला करायचं काय? अनुस्वार काढून पंख असं लिहायचं आहे। समजलं? नंतर पुन्हा एक उदाहरण बघूया, चंचल। बघा, अनुस्वार कोणत्या अक्षरावर आहे? च वर आहे, आणि त्याच्या पुढील अक्षर कुठला आहे? चच आहे। तर चचा वर्ग बघा, कुठला अनुनासिकांचा वापर केलेला आहे? या। तर तुम्हाला चंचल लिहिताना कसं लिहावं लागेल? अनुस्वार तर निघून जाईल, तर असं, हे झालं चंचल। समजलं विद्यार्थी मित्रांनो? तर आपण या पॉईंटचं स्पष्टीकरण बघितलं आहे की अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिक वापरताना अनुस्वाराच्या पुढील अक्षर हे स्पर्शव्यंजन गटातील असावे लागते व त्या पुढील अक्षराच्या आडव्या रांगेतील शेवटच्या 5व्या स्थानाचे अनुनासिके
घेऊन अनुस्वार काढावा लागतो। तर आपण बघितलं आहे की अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिक जर वापरायचं असेल तर अनुनासिक काढून आपण अनुस्वार काढून आपण कुठलं अनुनासिक वापरायला पाहिजे हे आपण स्पष्टीकरणात्मक बघितलं आहे। तरी पुन्हा तुम्हाला एक उदाहरण देतो बघा। गंगा, गंगा कसं लिहिसाल? गचा गट बघा कुठं आहे, हा ग कोणत्या वर्गातला आहे? क वर्गातला। तर ग या वर्गात कोणता अनुनासिक वापरला गेलेला आहे? हा। तर तुम्ही गंगा कसं लिहिसाल? समजलं? तर पुढे बघूया। अनुस्वाराच्या पुढील अक्षर स्पर्श व्यंजन गटातील नसेल तर त्याऐवजी अनुनासिक वापरता येणार नाही। हा महत्त्वाचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो। जर तुम्हाला एखादा शब्द दिलेला आहे, अनुस्वाराच्या समोरील अक्षर हे जर स्पर्शव्यंजन गटातील नसेल तर त्याऐवजी तुम्हाला अनुनासिक वापरता येणार नाही। तर उदाहरणार्थ आपण बघूया सिंह। आता विद्यार्थी मित्रांनो, स या अक्षरावर अनुस्वार दिलेला आहे, परंतु त्याचा जो समोरचा वर्ण आहे हा महाप्राण आहे, याचा स्पर्शव्यंजनामध्ये समावेश होत नाही, म्हणून तुम्ही सिंह हा शब्द तुम्हाला असाच लिहावा लागेल। ठीक आहे, यावरील तुम्ही अनुस्वार काढू शकत नाही किंवा त्यामध्ये अनुनासिकाचा वापर करता येणार नाही। पुन्हा एक उदाहरण बघूया। संशय। आता स या अक्षरावर तुम्हाला अनुस्वार दिलेला आहे, पण त्या पुढील जे अक्षर आहे श हे उष्मेमध्ये आहे, याचा स्पर्शव्यंजनात समावेश होत नाही, म्हणून तुम्हाला संशय हा शब्दाचा अनुस्वार न काढता किंवा कुठल्याही अनुनासिकाचा वापर न करता त्यामध्ये संशय शब्द लिहावा लागेल। तर हा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, इथं थांबूया, भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।